हाय फॅमिली, कसे आहेत सगळे? बरे आहेत का? आम्ही बरं आहे. आम्ही कुठं आलोय बघा, उंच डोंगर खाली गाव. आणि कोण कोण आले बघा फिरायला? एक भाव, पूजा, वैश्व आहे. कंबर बांधली, माझी कंबर दुखायला वर चढून चढून. काय झालं योगेश भाऊ? एक तर आज पोटात काही नाही, शाबू काही दह्याचा एक डबा उडवला, 1 लिटरचा डबा उडवलाय दह्याचा. किलो बर का आणि शाबू 1 किलो. आज उपास गालटून गेलो. हा, आम्ही कुठं आलोय? कुठलं मंदिर आहे? टीमले टेंबी आईच्या मंदिराला दर्शनाला आलोय आम्ही. हो, इथं खरजुले खुकले असं या. गोल पाषाण हो, माकडा इथे बरी हे देवीला चालतं का नॉनव्हेज? हाय की बघा. पावसाळ्यात हिरवं गार असं जनावर देव कुठे बघा, लय अडचणीच्या ठिकाणी देवाचे मंदिर आहे ते. जनावर तर एकदम डोंगरावरती, जिथं कोणी येऊ जाऊ शकत नाही अशा ठिकाणी तीर्थाचे मंदिर आहे ते, प्रत्येक देवाची ठाणं. तसंच टिंबियाचं मंदिर. आणि हे टिंबियाचं मंदिर कुठंशी आहे? वर रान आहे की बाई ज्यावर येते ती पुन्हा वा, वाईट आहे ती रानावरची. पाणी बी लागतं इथं वर. नाही लागतं पाणी तर. जाम बावी, हे आता हे बावीचाच भाग आहे ना. जाम जाम तालुका भूम, जिल्हा धाराशिव. धाराशिव ह्या ठिकाणी टिंबी मातेचं मंदिर आहे. एकदम उंच डोंगरावरती बघल तिकडं माळरान आहे सगळं. येरमाळा धाराशिव जिल्ह्यात, तुळजापूर धाराशिव जिल्ह्यात. योगेश भाऊ दमले ते बरं का चालून चालून. उपास आहे आज गळटून गेले. शाबू मस्त खाल्लाय. कवा खाल्लाय शाबू? कुठे एवढा गाजभर खाल्ला? डबं दावतो की मी तुम्हाला मोकळं झालेलं. गाजभर खाल्ला तर नाही. बघूया, या आपण देवीचं दर्शन करूया. हे देवीचं थोडं उत्तरेला आहे बघा. उत्तरेला आहे असेल. नाही, बऱ्याचशा देवस्थानाचं तोंड उत्तरेला आहे बघा तुम्ही. येरमाळ्याची येडायची बी उत्तरेलाच आहे. हो, हा, मंदिर असं इकडेच तोंड करून म्हणजे उत्तरेकडे टेंबी देवी आहे प्रसन्न. बकरी पडते तिथे बी. माय माता आतमध्ये येडायवानीच आहे बसली. की मस्त आहे, मस्त आहे. येडायसारखं शेम पाशा. माळावरची आमच्या देवळाची देवी. हो, शेम तसंच आहे. श्री टेंबी आई प्रसन्न. मस्त असं पाषाण आहे मोठं बघा. हे मातोश्रीचं मंदिर आहे आणि खाली सिंहाचं स्थान आहे खाली. आणि ही आई एकदम सत्वाची, नवसाला पावणारी आहे मातोश्री. सुखात ठेवू मातोश्री. बघा कसं आहे मंदिर. टेंबियाचं दर्शन करून घ्या सगळ्यांनी. एकटीच बसली उंच डोंगरावर. जगदंबा प्रसन्न. उद उद असणार आहे. माळ आहे तिला. टेंबियाचं उद उद. परटी पण आहे तिला. मस्त आहे मातोश्री परटी. कशी बाहेर आली लक्ष्मी अशीच आहे ना. हा, येवतची छोटा आहे. तिला कोरडी डोळा असते, चांगली दिसतात. ओले धावून आल्यासारखी. कशी येऊन बसली बाई, कशी ते गावाली तरी येत असते. बघा, दर्शन करते ते वैश्व पूजा आणि योगेश भाऊ. मी म्हणतोय योगेश भाऊला काळजी पडली. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला देवच निघला हा, तर म्हातारा माणूस येत असेल कसं येतं. ती आणणार आहे ना. कशी आणणार ती? शहर आपण मस्त आहे बघा, पसंत नाही मला, आवडला रूप तिचं. आहे का नाही? टीम आहे महाराज. मला काय तर सांगा की तिला. हा, काय नको, शरीर सदृढ राहू एवढीच अपेक्षा. बस हीच ऐकायचं होतं मला. धन नको, दौलत नको, काय नको, फक्त शरीर निरोगी राहावं हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. कुठं आदवा काम होऊन देऊ नको, कुठं काय होऊन देऊ नको. आमचे आजोबा हा, लय जुनं ठाण आहे माझं. दगड कशी आणली असतील वरी. बघा की. हो, पावलं आहे ती जुनी. राक्षस काळातला आहे दगड हे. आणि इथं कार्यक्रम आहे आपला लक्ष्मीचा. इथं कार्यक्रम आहे. इथं जळ येणार आहे. इथनं उतरायचं खाली असं. तिकडं घर आहे बघा. इकडं घर आहे. हा, ते वस्ती. आणि तिथनं असंच इथं यायचं आहे आपल्याला. किती अवतार आहे पार्वतीचा? किती अवतार आहे?
आता मला तरी माहित आहे बघा 108 नाव आहे तिची हा आणि माझ्याकडे तेवढी सगळी नाव पण आहे मी लिहून ठेवली ती. होय पार्वतीचे तरी काय तुम्हाला जेवढी माहिती असेल तेवढी सांगू नाही लय अवघड नाव आहे ती. संस्कृत असल्याने नाव आहे तिची आता हो का वहीत लिहून ठेवले तुम्ही. ती जी मंदिर दिसतंय का हा ती मंदिर पाऊतकाचं हा ती जी आहे ती पाऊतकाचे आहे आपले आंबा. तुळजापूरची आहे. ही काय चक्री तिथं आलती त्या डोंगरावरती काढल्या हो माहिती ती पहिलं काय त्यांची ती असेल. होम डे तरी दगड कशी आडली असते रे? बैलगाडीनं बैलगाडी कुठनं चढायची बरं? पहिली आई माळावर दगड होती मोठमोठाली त्याची इथंच फोडल्या ती दगड हा इथंच माळावर आरखंडी पाडली इथंच पण पहिली राक्षसी काळातले बांधकाम झालेले हो तुळजापूरचं मंदिर कोल्हापूरचं ती मंदिर दोन डिकमली आहेत त्या कोल्हापूरच्या मंदिराला किती मोठं मोठं दगड आहे. होय ते पाडायची ती करणानं उचलायची नाही ती असली दगड आहे ती ती माणसाने उचलली ती दगड ही काहीतरी चक्रव्यूह असल्यासारखं आहे बघा बघा हा ते कुठे ते सातारा जिल्ह्यात आहे बघा कोड सोडवा ते नाही कोड्याच काहीतरी दिसतंय आहे का नाही ही फडे लावले त्या कडनी काय नियोजन असेल बरं याचं? आणि वेगळं आता जोगीचा माणूस सांगू शकतो. काहीतरी मला वाटतं त्याच्यात पालखी ठेवायचा काहीतरी इसवा वगैरे काहीतरी होऊ शकतो असं आहे का नाही चला मग उशीर होतोय आम्ही लांब आलो इकडं पावसाळ्यात चांगलं दिसत असेल. जांभावी तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी आलोय देवाला टिंब्याच्या दर्शनाला आणि आपल्या उशूच्या मम्मीचा कार्यक्रम आहे पुढच्या महिन्यामध्ये मार्चमध्ये तर मग त्यासाठी आम्ही आलतो भरपूर असं काम होतं अडचणी होत्या त्यातनं पण वेळ काढला आणि म्हणलं येऊनच जाऊया कारण पुन्हा आवर्जून येणं होत नाही पुढं पण दाट कार्यक्रम आहेत आज मला जावं आणि आलतो गाव वगैरे बघावं देवस्थान तिथं खाली लक्ष्मी आहे तिथं तिला पाणी घालायचं आता भर उन्हाळ्यात एकदम पाय पोळायच्या दिवसातच कार्यक्रम बी आहे आम्ही जिल्हा इकडं होतो का तेव्हा माझं म्हातारं आहे हां त्या माळाला सरपान काढायचे तिथनं बिंडा घेऊन जायचे आणि इकडे जाऊन इकडे विकायची कुठं पात्रोडला पाथर्डी. आणि तेव्हा खायला पातुरड इकडे आणि पातुरड इकडे आहे. पात्रोडी इकडेच आहे ना पात्रोड आलं ही पात्रोड आपण गेलो की काय नाव पाथुर्डी पाथर्डी उद्या जाणार आहे आपण ती पाथुर्डी हळूच रस्त्याने एक रस्ता आहे तुम्ही बुट घातलाय तुम्ही कसं बी चालता इकडे तिकडे तुमच्या माग आलं की ते काय बरं चक्र बी व्हायचे पहिला असं गाणं तसं आहे ते पहिले चाक फिरत होतं अजून देवाचं रूढ आहे बरं लय ठिकाणी बरं का काय काय बघा आहे की हो का इथं कोणता देव आहे आणलं शेवटी पूजन आणलं आम्ही नकोच म्हणत होतो पण पूजा म्हणले आलं एवढ्यावर तर एक वेळेस जाऊन आहे का सारखं सारखं येणं होत नसतंय कुठल्या बी क्षेत्रात जायचं असतंय बरं ठीक. त्या दिवशी आम्ही तर मडीला जवळ जाऊन गेलो नाही तुमचा अजून हो मडीच्या पायरीपासून आलोय आम्ही पण जाणं झालं ना मावटा देवीला हो मोठा देवीच्या बी जवळ आलो आम्ही त्या दिवशी पण कसं असतं कामानिशी गेल्यानंतर टायमिंग त्या तिथं दिलेला असतो बाबा एवढ्या एवढ्या टायमात आपल्याला जायचं यायचंय त्याच्यामुळं नाही होत आता कधी बँकेवर उठवायचं होतं इथनं गेल्यावर बघा माझं नियोगेश भाऊचं मत एक सारखं आहे आता तुम्हाला आकलीच नाही त्या तसं नाही तुम्ही काय म्हणायचं माघारी जाऊन काम करू हा नंबर प्लेट टाकायचं झालं असतं का गाडीला नसतं झालं ना. केवायसी करणं झालं असतं का हा हा अजून केवायसी केली अजून केएनपीसी करायची कुठलं पैसे काढताय एवढं पैसे काढत नाही करायचे पैसे मिळायसाठी जमान उतरा हळूहळू आता चढलो खरं पण उतरायचं अवघड आहे नाही उतराय उलट फास्ट येतोय पाय नाही तर सांगणारा डासळून झालं आहे का ना घसर नाही आमच्या ढवळाची देवीला हा तर मंडळी इथं जवळचं कोण बघतं का आपलं सबस्क्राईब योगेश भाऊ गजरला होता आता इथं म्हणलं तर मी चालाय खड्यानं घसरते घसरते म्हणून चेपल माझी मऊ आहे खाली हा मी तर शेडेल घेऊन आले असते बाई. घसरगुंडी खेळता का योगेश भाऊ हा खेळलं की शाळेत असतात कसं घसरत का दावा बरं एकदा खडं मारणं जायचं यश दर्शन घरी आहे ती शाळेत गेली होती ती म्हणलं येणं होईल लवकर पण नाही उशीर झाला इथं आता जायचं अंतर बी लांब आहे उशीर होईल जायला घरी
पुन्हा सकाळ अजून कार्यक्रमाला निघायचं हा. मधलं गाव आहे जाग्याला एवढं गाव आहे पहिलं मेन गाव जे आहे ते मग कसं बुडकं सुद्धा येचून आणायचो आम्ही पहिले सरपणाला. आता कुठं बी सरपणा कोणी विचारी नाही सरपणा. आता गॅस फीस निघल्यावर शेगडी हा भाऊ मेन गाव म्हणजे ती आहे जाम पीर आम्हाला खाय एक महिना नाही वाटत. काय पिरू खाता दात कळकायला. इंदापूर ह्याला सगळं त्यांच्या गावाला भूतले होती म्हणून भूत असते. हा हा ना खरीच गोष्ट आहे ती होती आमच्या गावाला भूत प्रत्येक गावात नवीन काहीतरी त्याच्यात गावात असेल तर हिस्ट्री काढलेली आहे ती काहीतरी हा काहीतरी तथ्य असणार त्याच्याशिवाय ठेवत नव्हती नावं. हो पिंपळ कुठे आमचं पिंपळ नेर आहे पिंपळीची झाडं लय होती. हे फुल कुठलं आहे विषारी वनस्पती असते ते काय हात लावायला नसते त्याला. सीताफळाची झाडं लय होती. असते ती ना हात लावायचा वनस्पतीला कधी. आणि तळं बी नाही.